आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. म्हणजे नेमकं काय करायचंय? अहो तुम्ही कशात टेन्शन घेता? गिरिजा घराकडे गेला ह्याचा अर्थ सगळा संपला असं होणार ना. आता उलट सगळा सुरू होताला. चिरला का ना? तुम्ही फक्त विक्रांत वरती लक्ष ठेवा. म्हणजे नेमकं काय तुमच्या डोक्यात? अहो तुम्ही फक्त तुमच्या विक्रांत वरती लक्ष ठेवा हो. बाकी सगळा माझ्यावर सोडा. गिरिजाची समाजात झालेली नाचक्की कधीच भरान निघाची नाही या मी बघताय. चिरला का ना? आता प्लान बी. त्याला ठेवतोय. नाही, हे बरोबर बोलत होते. मला आता विक्रांत आणि काव्याला अधिक जवळ आणावंच लागणार. त्यांच्यातली मैत्री आणखीन घट्ट कशी होईल हे बघावं लागेल. ताई पेढा. पेढा आईने दिलाय. का? कारण तू उद्या सुटणार आहेस. काय? हो आई, तुझी बेल ऍक्सेप्ट झाली आहे. उद्या तू आपल्या घरी असशील. खरंच? हे तुला सांगू शकत नाही इतका आनंद झालाय आम्हाला. उद्या विक्रांत बेलची सगळी प्रोसिजर पूर्ण करेल आणि मग फायनली तू आपल्या घरी. आता तुला वाट बघायची गरज नाहीये. आम्हाला माहिती तू खूप सहन केलंयस आणि आम्ही काहीच नाही करू शकलो. याचा त्रास होतोच आहे. पण ताई आता फक्त आजची रात्र तुला इथे काढायची आहे. फक्त आजची रात्र. हे घे. ताई तू खरंच ग्रेट आहेस. तुझ्या एवढी सहनशक्ती कुणामध्ये असेल असं नाही वाटत मला. तू माझी ताई असल्याचा अभिमान आहे मला. मावशी ज्यूस. काका तुम्हाला? नको. बाबा, आई. विक्रांत काय झालं? बाबा गिरिजाला बेल मिळाली. काय? उद्या सोडणार आहेत तिला. देवानं ऐकलं माझं. पोर सुटली एकदाची. विक्रांत तुला माहितीये माझा तर डोळ्याला डोळाच लागत नव्हता. आई आता काळजी नको करू. आता सगळं ठीक होईल. अरे व्हायलाच हवं. मला तर असं वाटतंय की गिरिजा घरी येते याचं आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करायला हवं. बेस्ट बेस्ट आयडिया आहे काका. हे तर असं बोलतायत जसं काही ही बाई पराक्रम गाजवून आलीये घरी. मावशी हो ना? हो हो काहीच हरकत नाही. पण तिला आधी घरी तर येऊ देत. आई उद्याच येते गिरिजा घरी. सिरियसली? वाव विक्रांत, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला का? शेवटी तुमचं प्रेम जिंकलंच ना. उद्या येते ना गिरिजा घरी? हो. मग आपण उद्याच जाऊयात तिला भेटायला.
नाही उद्या नको. का? अगं म्हणजे उद्या घरी येऊ दे तिला, सेटल होऊ दे, मग भेटू आपण. अरे त्यात काय सेटल व्हायचंय? हे बघ आई, उद्या आपण सगळे जर तिला भेटायला गेलो तर तिच्यावर उगाच दडपण आहे. त्यापेक्षा तिला येऊ दे, सेटल होऊ दे, मग भेटू. मला वाटतं विक्रांत बरोबर बोलतोय. येस राईट. आणि एनिवे गिरिजा घरी येतेच आहे ना आता, आपण काय कधीही भेटू शकतो तिला. हो, आपल्यासाठी गिरीच्या घरी येणं महत्वाचं होतं. आई, आता तू तुझा उपवास सोड. काव्या, ज्यूस कोणासाठी आणला होता? मावशीसाठीच. घेत नव्हती पण. मग दे ना. काय पानसट जेवण बनवतात ग हल्ली. घशाखाली घास पण उतरत नाही. कधी कधी असं वाटतं स्वतः जाऊन जेवण बनवावं. हे कशाला? जे मिळतं ते गप गिळ की, नाही तर सगळं जेवण आपल्याला करावं लागेल. हा डबा घ्या. तुझा डबा आम्हाला का देतेस? कारण उद्यापासून मी इथे नसेल. म्हणजे उद्या मी घरी जाते आणि मी घरी गेल्यावर तुम्हाला घरचं जेवण कसं मिळेल? आज पोटभर खाऊन घ्या. आम्ही तुला इतका त्रास दिला तरी तू तुझा डबा आम्हाला देतेस? हो, का? कारण मला माहितीये तुम्हाला माझ्या घरचं जेवण खूप आवडतं. आम्ही तुला उगाच त्रास दिला. बिचारी चांगली मुलगी आहे ग. पण काही म्हण, तू आमच्या नेहमी लक्षात राहशील. खाऊन घ्या.